मित्रांनो, जर देवान ठरवलं ना, ह्याला कोणत्याही परिस्थितीत मरून नाही द्यायचं, ह्याला कुठं ना कुठं आपल्याला जागायचंच. तर मी काम करता करता आवाज येत होता, ड्रू 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 आवाज आला. तर मी इटेला आजवर कान लावून बघितलं, इटमधून आवाज येत होता. मी जशीच इट फोडली तर ह्या बघा, हे जीव बघा, बेंडकुळी, याच्यात बेंडकुळी निघली आहे इटामध्ये. म्हणजे बघा ना मित्रांनो, देवाची किती लीला अपरंपार आहे. म्हणजे अगोदर माती ट्रॅक्टरमध्ये भरली बरं का, मग त्याच्यानंतर माती कालिली, त्याच्यानंतर इटा थापिल्या, इटा थापिल्याच्या नंतर इट भट्टीत लावल्या, इट भट्टीत लावल्यानंतर 2-4 महिने आहे ना, त्याला गरम करू करू नाही ना का त्याच्यामध्ये ती बेंडकुळी राहिली. मग त्याच्यानंतर आहे ना, गाडीमध्ये इथं इटा आणल्या आजपासून 4 महिन्यापूर्वी, तिथं बी ती राहिली, म्हणजे जगली ती. आणि आज गनिमतीने आज प्लास्टर चालू होतं आणि तिथं होती, इथंच होती ही इट. तर आवाज येत होता ड्रू ड्रू ड्रू. मी म्हटलं बाबा काय, कान लावून बघितलं आणि मी फोडलं, त्याला फोडलं आणि पळालो तिकडं. तर बेंडकुळी निघली बघा. थोडं पुढे येऊन दाखवा. हे बघू शकता, हे बघू शकता, शांत बसलेली आहे आत्ता ती, शांत बसलेली आहे. आणि जर देव जागायचं म्हणलं ना, तर कोणाला बी कशाही परिस्थितीत आहे ना जगू शकतो. मध्ये इट भट्टीमध्ये एवढी गरम इट भट्टी असते, त्याच्यामध्ये सुद्धा त्या बेंडगुळीला काही झालं नाही आणि ह्या इटमधून निघली बघा. म्हणजे देवाने असं ठरवलंच होतं का ही माती अगोदर भरते, मग इटा थापते, इटा थापल्याच्या नंतर आहे ना इट भट्टीत जाईन, इट भट्टीत आणल्याच्या नंतर आहे ना इकडं आणतं, इकडं आणल्याच्या नंतर मिस्त्री तो काम करीन आणि त्याच्याच हाताने ती इट फुटन आणि ती बेंडकुळी आहे ना निघन. म्हणजे माझ्याच हाताने त्याला नाही ना का हे जग बघायचं होतं बाबा. त्यावेळेस मी म्हणतो आजपासून 4-5 महिन्यापूर्वी नाही का, हे 4 आणि ते 4 म्हणजे 8 महिन्यापूर्वी आहे ना, एकदम ते पिल्लू असं बारीक पिल्लू आणि आतमध्ये त्याला देवाने कसं जगवलं ते देव जाणे बाबा. तर हे असं असतं मित्रांनो. तर कधी नाही ना का स्वतःला कधी कमजोर समजून नका घेऊ. मस्त जागा, आयुष करा.